नीट पेपर फुटी प्रकरणात आरसीसी मोटेगावकर कोचिंग क्लासेसचा संस्थापक शिवराज मोटेगावकरला अटक झाली आणि महाराष्ट्रातलं शिक्षण विश्व हादरून गेलं। त्याच्या अटकेनं आरसीसी क्लासेसवर गाढ विश्वास असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना जबर धक्का बसलाय। 3 मे रोजी रद्द झालेल्या नीट परीक्षेचा पेपर हा मोटेगावकरला 23 एप्रिललाच मिळाला होता। म्हणजे 10 दिवस आधीच त्याला हा पेपर मिळाल्याचा आरोप आहे। म्हणजे त्याचे काय कनेक्शन्स असतील विचार करा। मोटेगावकर हा लातूरमध्ये एम सर म्हणून प्रसिद्ध आहे। एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली ही सर्वसामान्य व्यक्ती, ते कोट्यवधींचं शिक्षण साम्राज्य निर्माण करणारा एम सर हा शिवराज मोटेगावकरचा प्रवास थक्क करणार आहे। मोटेगावकरकडे स्वतःचं मार्केटिंग करण्याची जबरदस्त कला होती। असं म्हणतात की एखादी डील करायला तो जर बसला ना तर आपल्या मनासारखी डील होईपर्यंत तो उठतच नसे। साधारण वर्षाला 100 कोटींचा मोटेगावकरचा टर्नओव्हर आहे। किती? 100 कोटी। पण एकेकाळी लातूरमध्ये सायकलवर फिरणारा हा मोटेगावकर साधारण 15 वर्षात किंवा 15 ते 20 वर्षात कोट्यधीश कसा झाला याची कहाणी मोठी रंजक आहे आणि तीच कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी विनोद तळेकर। एनडीटीव्ही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। तर विषय असा आहे की मोटेगावकर इतका मोठा कसा झाला। आज कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या शिक्षण साम्राज्याचा मालक असलेला शिवराज मोटेगावकर हा मूळचा लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात एका अत्यंत सामान्य आणि गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा होता। शाळेत असताना हुशार होता। त्याचे आई वडील आजही शेती व्यवसायाशी जोडलेले आहेत, आजही शेती करतात। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोटेगावकरनं आपलं शिक्षण पूर्ण केलं। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून शिवराज मोटेगावकरनं केमिस्ट्रीतून MSc केल्याचा दावा केला जातो। फक्त MScच केली नाही तर केमिस्ट्रीमध्ये मोटेगावकरनं MSc मध्ये गोल्ड मेडल मिळवल्याचा दावासुद्धा त्याचे निकटवर्तीय करतात। त्याच्या क्लासमध्ये जी त्याची माहिती दिली आहे त्यानुसार ही माहिती समोर आली आहे। तर असा हा मोटेगावकर सुरुवातीला लातूरमध्ये आला। आपल्या बहिणीकडे तो राहत असे, घरोघरी जाऊन ट्युशन्स घ्यायच्या, सायकलवरून फिरायचा। 1999 साली लातूर शहरात त्यानं एक खोली भाड्याने घेतली आणि या खोलीत त्यानं 8-10 विद्यार्थ्यांसाठी एक क्लास सुरू केला। या क्लासचं नाव काय होतं तर रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस म्हणजे RCC। हळूहळू लातूर पॅटर्नसोबत या मोटेगावकरचं नाव जोडलं जाऊ लागलं आणि इथूनच मोटेगावकरनं आपल्या क्लासेसचं साम्राज्य उभारायला सुरुवात केली। फक्त लातूरच नव्हे तर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर असा जवळपास 28 जिल्ह्यांमध्ये त्याचा सगळा पसारा पसरलेला आहे, क्लासेस आहेत। याच मोटेगावकरने मग आपला स्वतःचा RCC पॅटर्न विकसित केला। नीट परीक्षेतील अनेक प्रश्न आमच्या क्लासच्या नोट्स आणि गेस पेपरमधील प्रश्नांशी मिळते जुळते असतात असा छाती ठोक दावा मोटेगावकरनं करायला सुरुवात केली। आणि या दाव्याला भुलून आणि भपकेबाज जाहिरातीमुळे विद्यार्थी मोटेगावकरच्या या RCC क्लासकडे वळू लागले। 2018 नंतर मोटेगावकरनं आपल्या शिक्षण साम्राज्याचा विस्तार केला। आपल्या क्लासला अतिशय व्यावसायिक स्तरावर त्यांनी नेलं आणि तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करायला सुरुवात केली। ऑल सब्जेक्ट्स अंडर वन रूफ अशी ॲडव्हर्टाईज केली। या सगळ्या शिक्षकांना त्याने लाखो रुपयांचं पॅकेज दिलं। एकूण 28 जिल्ह्यात RCCचे क्लास सुरू झाले। एकेका विद्यार्थ्यांकडून 60,000 ते 1.25 लाख रुपयांपर्यंतची फी घेतली जायची आणि साधारण वर्षाला त्याच्याकडे 25,000 ते 40,000 विद्यार्थी शिकतात। तर इतका मोठा त्याचा पसारा आहे। लातूरच्या एका छोट्याशा खोलीतून क्लासेसना सुरुवात करणाऱ्या मोटेगावकरनं त्याचा RCC क्लास आता बहुमजली इमारतीत नेला आहे। आपल्या या व्यवसायात त्यानं एक तत्व मात्र कायम पाळलं आणि ते म्हणजे क्लाससाठीची जी जागा आहे ना ती आपल्याच मालकीची असावी असा मोटेगावकरचा कायम आग्रह असायचा। त्यासाठी जागेची खरेदी करताना हा एम सर एकदा का सौदाला बसला की सौदा संपेपर्यंत तो उठायचा नाही असा दावा त्याचे निकटवर्तीय करतायत। प्रसंगी 2-5 लाख रुपये जास्त गेले तरी चालतील, पण जागा आपल्याला मिळाली पाहिजे हा त्याचा खाक्या होता। हवी असलेली मोक्याची जागा मोटेगावकर कुठल्याच परिस्थितीत सोडत नसायचा। अगदी 2-5 लाख रुपये जास्त गेले तरी चालतील।
तर लाखो विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर घडवणारी फॅक्टरी असा लौकिक असलेली RCC मोटेगावकर कोचिंग क्लासेसची ही कहाणी आणि ही संस्था अचानक CBIच्या रडारवर येण्यामागे अत्यंत धक्कादायक आणि ठोस कारण आहेत. त्याच्यावर प्रमुख आरोप असा आहे तो म्हणजे RCC इन्स्टिट्यूटच्या सराव परीक्षेत विचारण्यात आलेले तब्बल 42 प्रश्न हे 2026च्या मुख्य नीट परीक्षेत जसेच्या तसे आले होते. एका जागृत पालकानं हा धक्कादायक प्रकार केंद्रीय तपास यंत्रणेच्या लक्षात आणून दिला, रितसर तक्रार केली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलं. आता मोटेगावकर CBIच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे पुढे सुद्धा होतील आणि या प्रकरणाची व्याप्ती आता 100 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणात CBIची चौकशी झाल्यानंतर ED सुद्धा एंट्री करेल, या प्रकरणाची चौकशी करेल. पण प्रश्न असा आहे की हे सगळं कोट्यवधींचं साम्राज्य मोटेगावकरनं पेपर फोडून गैरमार्गानं कमावलं की कुणाचा तरी काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोटेगावकर हे एक साधन होतं. याचा खुलासा होण्याची गरज आहे आणि तो लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. तर इथे थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पाहत रहा NDTV मराठी. धन्यवाद.